हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी देवकाते आपल्या सर्वांचं इकॉन 242च्या आजच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण क्रेडिट अनालिसिस इकॉनॉमिक फिजिबिलिटी टेस्ट ऑफ क्रेडिट त्यामध्ये आपण 3 R's ऑफ क्रेडिट अनालिसिस पाहणार आहोत. ओके, तर आता हे 3 R's कुठले आहेत? तर सुरुवातीला आपण इकॉनॉमिक फिजिबिलिटी टेस्ट क्रेडिटची काय आहे. तर इकॉनॉमिक फिजिबिलिटी टेस्ट ऑफ क्रेडिट, when economic feasibility of credit is being considered, the 3 basic financial aspects are to be assessed by the banker. म्हणजे जेव्हा इकॉनॉमिक फिजिबिलिटी टेस्ट एखाद्या क्रेडिट रिक्वायरमेंटची करायची असेल तर त्या बँकरकडून 3 महत्त्वाच्या फायनान्शियल आस्पेक्ट तपासले जातात. तर त्याच्यातला पहिला आहे तो म्हणजे जर लोन ॲडव्हान्स करायचं असेल तर पहिला पॉईंट आहे, विल इट जनरेट द रिटर्न मोर दॅन इट्स कॉस्ट. म्हणजे जर एखाद्याला लोन द्यायचं असेल तर तो लोन कशासाठी घेतो आहे, त्या प्रोजेक्टपासून त्याला जास्तीत जास्त इन्कम मिळतं आहे का. दुसरा जो पार्ट आहे, विल द रिटर्न बी सरप्लस इनफ टू रिपे द लोन वेन इट फॉल्स ड्यू. म्हणजे जे काही रिटर्न मिळतं आहे ते एवढं अधिक आहे की ज्यामध्ये तो लोन रिपे करू शकतो. आणि तिसरा, विल दी फार्मर स्टँड अप दी रिस्क अँड अनसर्टनिटी इन दी फार्मिंग. म्हणजे तिसरा पॉईंट जो आहे, जर एखादी रिस्क किंवा अनसर्टनिटी आली तर फार्मर त्याला फेस करू शकतो का. तर असे हे 3 पॉईंट्स बँकरकडून चेक केले जातात. ओके, तर 3 R's ऑफ क्रेडिट कुठले कुठले आहेत. तर पहिला आहे तो रिटर्न फ्रॉम इन्व्हेस्टमेंट, दुसरा आहे रिपेमेंट कॅपॅसिटी आणि तिसरा आहे तो रिस्क बेरिंग ॲबिलिटी. ओके, रिटर्न फ्रॉम प्रपोज इन्व्हेस्टमेंट म्हणजे जे लोन तुम्ही घेतलेलं आहे त्या लोनपासून प्रपोज किंवा फ्युचरमध्ये तुम्हाला किती इन्कम मिळणार आहे ते. दुसरं रिपेमेंट कॅपॅसिटी म्हणजे तुम्ही लोन जे आहे ते रिपेड करू शकता की नाही ती कॅपॅसिटी. आणि तिसरं आहे ते रिस्क बेरिंग ॲबिलिटी म्हणजे एखादी रिस्क असेल, अनसर्टनिटी असेल तर ती तुम्ही फेस करू शकता का. तर हे 3 R's क्रेडिट अनालिसिस जे आहेत. दी 3 R's ऑफ क्रेडिट अनालिसिस आर साऊंड इंडिकेटर ऑफ क्रेडिट वर्दीनेस ऑफ द फार्मर. म्हणजे हे 3 R's जे आहेत ते फार्मरची क्रेडिट वर्दीनेस इंडिकेट करतात. ओके, तर आपण 1 बाय 1 हे 3 R's पाहूया. तर पहिला आहे ते रिटर्न फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. रिटर्न फ्रॉम इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्या पर्पजसाठी फार्मरने लोन घेतलेला आहे तर त्या इन्व्हेस्टमेंटमधून रिटर्न किती अमाऊंटमध्ये मिळते आहे, म्हणजे किती इन्कम जनरेट होतं आहे याचा स्टडी म्हणजे रिटर्न फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. ओके, इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट मेजर ऑफ क्रेडिट अनालिसिस. ओके, तर बँकर्स नीड टू हॅव अन आयडिया अबाउट एक्सटेंट ऑफ लाईकली रिटर्न फ्रॉम प्रपोज इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जो कोणी बँकर आहे तर त्याला हे माहिती असलं पाहिजे की तुम्ही जर लोन देता आहे त्या लोनच्या इन्व्हेस्टमेंटपासून त्या फार्मरला किती अमाऊंट इन्कम मिळतं आहे. ओके, द फार्मर्स रिक्वेस्ट फॉर क्रेडिट कॅन बी ॲक्सेप्टेड ओनली इफ ही कॅन एबल टू जनरेट द रिटर्न दॅट एनेबल हिम टू मेट दी कॉस्ट. म्हणजे फार्मरची जी काही लोन ॲप्लिकेशनची रिक्वेस्ट आहे ती कधी ॲक्सेप्ट केली जाते, जर फार्मर ते जे काही लोन ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यातून सफिशियंट अमाऊंट इन्कम म्हणजे जे काही कॉस्ट आहे त्या कॉस्टपेक्षा इन्कम जर जास्त जनरेट करत असेल तर त्याला लोन ॲडव्हान्स केलं जातं. ओके, हे झाला पहिला आर, रिटर्न फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. ओके, सेकंड, इन केस ऑफ रिटर्न फ्रॉम इन्व्हेस्टमेंट दिस रिटर्न फ्रॉम इन्व्हेस्टमेंट ऑब्टेन बाय द फार्मर डिपेंड्स ऑन व्हेरियस डिसिजन. म्हणजे हे रिटर्न आहे ते व्हेरियस डिसिजन्सवरती अवलंबून आहे. तर त्याच्यातला पहिला आहे ते व्हॉट टू ग्रो. म्हणजे फार्मरचं उदाहरण कन्सिडर केलं तर व्हॉट टू ग्रो म्हणजे कुठलं क्रॉप घ्यायचं, कुठलं एंटरप्राइज ग्रो करायचं ह्याचा डिसिजन. तिसरा, हाऊ टू ग्रो, त्या एंटरप्राइजसाठी कुठले कुठले इनपुट्स यूज करायचे, ते कशा प्रमाणात किंवा कसं ग्रो करायचं हे दुसरा डिसिजन आहे. तिसरा, हाऊ मच टू ग्रो म्हणजे जे काही इनपुट आहे आणि आउटपुट आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे किती अमाऊंट ऑफ इनपुट वापरलं आणि किती अमाऊंट ऑफ आउटपुट वापरलं तर तुम्हाला तेवढं प्रोडक्शन मिळेल. देन व्हेन टू सेल म्हणजे कुठल्या सीझनमध्ये कधी प्राइसेस कमी जास्त आहेत त्याच्यानुसार कधी सेल करायचं. आणि लास्ट, वेअर टू सेल म्हणजे कुठल्या मार्केटमध्ये सेल करायचं, लोकल मार्केटला सेल करायचं की डिस्टन्स मार्केटला सेल करायचं की एक्सपोर्ट करायचं. हे जे 5 डिसिजन्स आहेत ते डिसिजन फार्मरने सॉल्व केले किंवा 5 डिसिजन प्रॉब्लेम सॉल्व केले तर फार्मरला सफिशियंट अमाऊंट ऑफ रिटर्न जनरेट होतं. ओके, सो दी मेन कन्सर्न हिअर इज दॅट फार्मर शुड एबल टू जनरेट दी हाय रिटर्न्स दॅट शुड कवर दी ॲडिशनल कॉस्ट इन्क्युअर्ड विथ दी बरोबर फंड. म्हणजे ह्याच्यातून
महत्त्वाचा एक मुद्दा आहे की फार्मरने जे काही प्रपोज इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या प्रपोज इन्व्हेस्टमेंटमधून जास्तीत जास्त रिटर्न मिळावा, जेणेकरून जे काही कॉस्ट त्यांनी इन्क्लूड केलेली आहे तेवढी कॉस्ट त्यामधून कवर झाली पाहिजे. ओके, हे झालं फर्स्ट रिटर्न फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. सेकंड दॅट इज रीपेमेंट कॅपॅसिटी. ओके, आता रीपेमेंट कॅपॅसिटी म्हणजे काय? इट इज द कॅपॅसिटी ऑफ फार्मर बरोबर टू रिपे दी एंटायर लोन अमाऊंट विदिन अ स्टिप्युलेटेड टाईम पिरियड. म्हणजे ही फार्मरची कॅपॅसिटी किंवा ॲबिलिटी आहे की जे काही लोन अमाऊंट दिलेलं आहे ते लोन अमाऊंट दिलेल्या टाईममध्ये रीपेड करायचं किंवा परतफेड करायचं, त्याला काय म्हणतो आपण? रीपेमेंट कॅपॅसिटी. ओके, आता रीपेमेंट कॅपॅसिटी म्हणजे काय की तुम्ही आता जर लोनचा विचार केला तर लोन तुमचं रिटर्न देत आहे, पण ते ॲडिशनल इन्कम देत आहे का ज्यामधून तुम्ही ते लोन अमाऊंट रीपेड करू शकतो का, हे त्या बँकरकडून तपासलं जातं. ओके, यानंतर रीपेमेंट कॅपॅसिटीमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रॉफिटेबल असलं पाहिजे. जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्या इन्व्हेस्टमेंटपासून मिळालेलं रिटर्न फक्त प्रॉफिटेबल असूनच आलं नाही, तर त्यामध्ये रीपेड करायची पोटेन्शियल असलं पाहिजे. म्हणजे तुमचं इन्कम एवढं जास्त असलं पाहिजे की तुमचं कॉस्ट कवर करून तुम्हाला उरलेली रक्कम ॲज अ रीपेमेंट ऑफ लोन म्हणून तुम्हाला देता आली पाहिजे. ओके, तर यामध्ये रीपेमेंट कॅपॅसिटी डिपेंड्स ऑन व्हेरियस फॅक्टर्स. म्हणजे आता हे रीपेमेंट कॅपॅसिटी फंक्शन आहे, वाय इज फंक्शन ऑफ x1, x2, x3, x4, x5, x6, x7. ओके, आता ह्याच्यामध्ये काही क्वांटिटेटिव्ह आणि काही क्वालिटेटिव्ह फॅक्टर्स आहेत. तर वाय हा डिपेंडंट फॅक्टर आहे, त्याला आपण रीपेमेंट कॅपॅसिटी असं म्हणतो. आणि वाय हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत. x2, x4 हे वेगवेगळे क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स आहेत आणि x5 to x6 हे वेगवेगळे क्वालिटेटिव्ह फॅक्टर्स आहेत. या वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती रीपेमेंट कॅपॅसिटी फार्मरची डिपेंड आहे. ओके, तर आता हे वेगवेगळे फॅक्टर्स कुठले आहेत? तर पहिलं आहे ते x1 ब्रॅकेटमध्ये प्लस दिलेलं आहे. तर हे प्लस कशासाठी? तर x1 आणि रीपेमेंट कॅपॅसिटी हे पॉझिटिव्हली रिलेटेड आहे. म्हणजे आता पहिला x1 काय आहे? ग्रॉस रिटर्न. जर ग्रॉस रिटर्न तुमचं वाढलं तर ऑब्वियसली तुमची काय होती? रीपेमेंट कॅपॅसिटी पण वाढते, म्हणून x प्लस पॉझिटिव्हली रिलेटेड विथ रीपेमेंट कॅपॅसिटी. सेकंड आहे x2 मायनस. ओके, x2 मायनस काय आहे? तर इथं निगेटिव्ह रिलेशनशिप आहे, म्हणजे वर्किंग एक्सपेन्सेस. म्हणजे तुम्ही जो काही खर्च करताय वर्किंग एक्सपेन्सेस म्हणून, जर वर्किंग एक्सपेन्सेस तुमचं वाढलं तर ऑब्वियसली तुमची रीपेमेंट कॅपॅसिटी काय होते? कमी होते, म्हणून ते निगेटिव्हली. नंतर x3 म्हणजे काय? फॅमिली कन्झम्पशन एक्सपेंडिचर. म्हणजे जो काही फॅमिली कन्झम्पशन एक्सपेंडिचर आहे तो जर कन्झम्पशन एक्सपेंडिचर वाढला तर ऑब्वियसली तुमचं रिटर्न कमी येईल आणि रिटर्न कमी झालं की अल्टिमेटली तुमचं रीपेमेंट कॅपॅसिटी कमी होईल. नंतर x4 ऑदर लोन ड्यू. म्हणजे तुमच्याकडे दुसरं कुठल्या प्रमाणात ऑदर लोन ड्यू असेल तर तुमची ह्या लोनची रीपेमेंट कॅपॅसिटी कशी होती? कमी होते. म्हणजे हे 3 फॅक्टर कसे आहेत? निगेटिव्हली रिलेटेड विथ रीपेमेंट कॅपॅसिटी. आता हे वरचे 4 झाले क्वांटिटेटिव्ह फॅक्टर. आता क्वालिटेटिव्ह फॅक्टर्स कुठले आहेत? x5, x6 आणि x7. त्यामध्ये पहिलं आहे ते लिटरसी प्लस इट इज पॉझिटिव्हली रिलेटेड विथ रीपेमेंट कॅपॅसिटी. म्हणजे जर फार्मर लिटरेट असेल तर त्याचा अकाउंटिंग असेल किंवा जो काही हिशोब असेल तो व्यवस्थित ठेवेल आणि मॅक्झिमम प्लॅनिंग करून रीपेमेंटचं प्लॅनिंग करू शकतो. नंतर मॅनेजरियल स्किल, इट इज ऑल्सो पॉझिटिव्हली रिलेटेड विथ रीपेमेंट कॅपॅसिटी. म्हणजे मॅनेजरियल स्किल, मॅनेजरचे स्किल जे आहे ते प्रॉपर मॅनेजमेंट करून फंड अवेलेबल आहे किंवा जे रिसोर्सेस अवेलेबल आहे त्यामध्ये त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करून मॅक्झिमम आउटपुट करेल आणि हे मॅक्झिमम आउटपुट मिळालं तर अल्टिमेटली रीपेमेंट कॅपॅसिटी तुमची वाढते. ओके, त्यानंतर x7 काय आहेत? मोरल कॅरेक्टर्स लाईक ऑनेस्टी, इंटिग्रिटी. म्हणजे हे जे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत ते तुमचं रीपेमेंट कॅपॅसिटी वाढवतात. ओके, हे झाले वेगवेगळे फॅक्टर्स. ओके, आता यानंतर एस्टिमेशन ऑफ रीपेमेंट कॅपॅसिटी. रीपेमेंट कॅपॅसिटी कसं कॅल्क्युलेट करायचं? तर यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला रीपेमेंट कॅपॅसिटी फॉर क्रॉप लोन इज इक्वल टू ग्रॉस इन्कम मायनस इन ब्रॅकेट वर्किंग एक्सपेन्सेस एक्सक्लुडिंग क्रॉप लोन प्लस फॅमिली लिव्हिंग एक्सपेन्सेस प्लस ऑदर लोन ड्यू प्लस मिसलेनियस एक्सपेन्सेस. म्हणजे ग्रॉस इन्कममधून तुमचा त्या क्रॉपसाठी जेवढा काही खर्च झालेला आहे तो सर्व खर्च वजा केला तर तुम्हाला रीपेमेंट कॅपॅसिटी त्याची कॅल्क्युलेट करता येईल. ओके, यानंतरचा दुसरा फॉर्म्युला आहे तो रीपेमेंट कॅपॅसिटी फॉर टर्म लोन. आता लॉंग टर्म लोन जर तुम्ही घेतलं असेल तर त्याचा रीपेमेंट कॅपॅसिटी कसं कॅल्क्युलेट करायचं? तर ग्रॉस इन्कम
minus working expenses plus family living expenses plus other loan due plus miscellaneous expenses plus annual installment due for term loan. म्हणजे जे काही तुम्ही एक्सपेन्सेस आहेत सर्व एक्सपेन्सेस प्लस त्यामध्ये तुम्ही जे काही ॲन्युअल इन्स्टॉलमेंट देता टर्म लोनची ती त्यामध्ये ॲड करून ते सर्व तुमचं ग्रॉस इन्कममधून वजा केलं तर तुमची रिपेमेंट कॅपॅसिटी कॅल्क्युलेट होते. यानंतरचा पॉईंट आहे तो कॉजेस ऑफ पुअर रिपेमेंट कॅपॅसिटी. म्हणजे फार्मरची रिपेमेंट कॅपॅसिटी कमी प्रमाणात का आहे तर त्याचे वेगवेगळे कारणच आहेत. पहिलं आहे ते स्मॉल साईज ऑफ होल्डिंग. म्हणजे स्मॉल साईज होल्डिंगची किंवा फ्रॅगमेंटेड लँड असल्यामुळं काय होतं आहे की उत्पादन कमी प्रमाणात मिळतं आणि उत्पादन कमी प्रमाणात मिळालं तर ऑब्वियसली रिपेमेंट कॅपॅसिटी कमी असते. तर लो प्रोडक्शन आणि प्रोडक्शन लो असलं किंवा प्रोडक्टिव्हिटी लो असलं तर अल्टिमेटली रिपेमेंट कॅपॅसिटी कमी होते. नंतर हाय फॅमिली कन्झम्पशन एक्सपेंडिचर. फॅमिलीची कन्झम्पशन एक्सपेंडिचर जर जास्त असतील तर ऑब्वियसली रिपेमेंट कॅपॅसिटी कमी होते. नंतर लो प्राइसेस अँड रॅपिड फ्लक्च्युएशन इन दी ॲग्रिकल्चरल प्राईस. तर ॲग्रिकल्चरल प्राईस हे डे टू डे चेंज होत आहेत आणि जर फार्मरच्या प्रोड्यूसला लो प्राईस मिळाली तर त्याचं इन्कम काय होतं कमी होतं आणि इन्कम कमी झालं की अल्टिमेटली रिपेमेंट कॅपॅसिटी कमी होते. यानंतरचं आहे युजिंग क्रेडिट फॉर अनप्रोडक्टिव्ह पर्पज. आता अनप्रोडक्टिव्ह पर्पज लोन यूज केलं तर काय होतं त्यापासून कुठल्याही प्रमाणात इन्कम जनरेट होत आहे आणि हे इन्कम जनरेट नाही झालं तर ऑब्वियसली रिपेमेंट कॅपॅसिटी कमी होते. त्यानंतर लो फार्मर्स इक्विटीवर रिलेटेड नेटवर्थ. आता नेटवर्थ म्हणजे काय की डिफरन्स बिटवीन असेट्स आणि लायबिलिटी. असेट आणि लायबिलिटीचा डिफरन्स आहे त्याला काय म्हणतो आपण इक्विटी किंवा नेटवर्थ म्हणतो. जर हे नेटवर्थ कमी असेल तर ऑब्वियसली रिपेमेंट कॅपॅसिटी कमी असते. त्यानंतर लॅक ऑफ अडॉप्शन ऑफ इम्प्रूव्ह टेक्नॉलॉजी. म्हणजे फार्मरने नवनवीन तंत्रज्ञान वापरले गेलं नाही तर त्याचं प्रोडक्शन कमी होतं आणि प्रोडक्शन कमी झालं तर रिपेमेंट कॅपॅसिटी ऑल्सो कमी होते. नंतर पुअर मॅनेजमेंट. म्हणजे मॅनेजमेंट जे आहे रिसोर्स अवेलेबल आहेत त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट नाही केलं तरी रिपेमेंट कॅपॅसिटी कमी होते. ओके, हे झाले वेगवेगळे कॉजेस ऑफ पुअर रिपेमेंट कॅपॅसिटी. आता यानंतर मेजर्स टू स्ट्रेंथन रिपेमेंट कॅपॅसिटी. तर रिपेमेंट कॅपॅसिटी कशी वाढवायची तर पहिलं आहे इन्क्रीज नेट इन्कम. नेट इन्कम वाढवायचं कसं तर प्रॉपर ऑर्गनायझेशन आणि ऑपरेशन. म्हणजे प्रॉपर ऑर्गनायझेशन करायचं आणि फार्म इन्कम वाढवायचं. नंतर पोटेन्शियल टेक्नॉलॉजी यूज करायचं त्यामुळे प्रोडक्शन इन्क्रीज होईल आणि प्रोडक्शन इन्क्रीज झालं तर अल्टिमेटली रिपेमेंट कॅपॅसिटी वाढते. रिमूव्हिंग इम्बॅलन्सेस इन दी रिसोर्स अवेलेबिलिटी. म्हणजे जे काही रिसोर्स अवेलेबल आहेत ते बॅलन्सली सगळ्या क्रॉपसाठी किंवा सगळे जे काही बिझनेस आहे त्यामध्ये प्रॉपरली बॅलन्स करून यूज केलं तर रिपेमेंट कॅपॅसिटी वाढू शकते. तर मेकिंग शेड्यूल ऑफ रिपेमेंट प्लॅन. म्हणजे जसा तुमचा इन्कमचा फ्लो आहे त्यानुसार तुमचं रिपेमेंटचं शेड्यूल केलं तर तुमची रिपेमेंट कॅपॅसिटी वाढू शकते. नंतर इम्प्रूव्हिंग ऑफ नेट इन्कम, डायव्हर्सिफिकेशन ऑफ फार्म एंटरप्राइज. म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही एंटरप्राइजेस ग्रोन केलं तर ऑब्वियसली तुमचं रिस्क कमी होते आणि प्रोडक्शन वाढतं. देन अडॉप्शन ऑफ रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज. वेगवेगळ्या रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज जसं की इन्शुरन्स असेल किंवा हेजिंग असेल, प्राईस कंट्रोल व्हेरिएशन असेल, असे वेगवेगळे कंट्रोल मेजर्स तुम्ही यूज केलं तर ऑब्वियसली तुमची रिपेमेंट कॅपॅसिटी ही वाढते. ओके, यानंतर आहे रिस्क बेअरिंग ॲबिलिटी. आता रिस्क बेअरिंग ॲबिलिटी म्हणजे काय इट इज ॲबिलिटी ऑफ फार्मर टू विस्टँड दी रिस्क दॅट आर ॲडेड टू दी फायनान्शियल लॉस. म्हणजे जो काही लॉस आहे किंवा रिस्क आलेली आहे मग ते नॅचरल कॅलॅमिटीजपासून असो किंवा प्राईस रिस्क असो किंवा कुठल्याही टाईपचे असो त्यापासून फार्मरला ती रिस्क फेस करण्याची ॲबिलिटी म्हणजेच काय रिस्क बेअरिंग ॲबिलिटी. ओके, आता रिस्क ही कशामधून मोजली जाते तर वेगवेगळे स्टॅटिस्टिकल टेक्निक्स आहेत जसं की कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन आहे किंवा प्रोग्रामिंग मॉडेल, लिनियर प्रोग्रामिंग मॉडेल असतील किंवा आणखी काही प्रोग्रामिंग मॉडेल्स असेल. हे मॉडेल यूज करून तुम्ही रिस्क कॅल्क्युलेट करू शकता. ओके, आता रिस्क आणि अनसर्टन्टी हे सिनॉनिमसली यूज केलं जातं बऱ्यापैकी. तर आपण सोर्सेस ऑफ रिस्क किंवा टाईप्स ऑफ रिस्क तर 5 टाईप्स ऑफ रिस्क आहेत. त्यामध्ये पहिला आहे प्रोडक्शन रिस्क, त्यानंतर टेक्नॉलॉजिकल रिस्क, पर्सनल रिस्क, प्राईस रिस्क आणि इन्स्टिट्यूशनल. आता पहिला आहे ते प्रोडक्शनल किंवा फिजिकल रिस्क. म्हणजे जेव्हा तुमच्या प्रोड्यूसचा फिजिकल लॉस होतो क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये त्याला काय म्हणतो आपण प्रोडक्शन रिस्क किंवा फिजिकल रिस्क. आता हे कशामुळे येतं तर इन्सेक्ट पेस्ट अटॅक असेल किंवा मॉइश्चर कंडिशन, इम्प्रॉपर मॉइश्चर कंडिशन असेल, नॅचरल कॅलॅमिटीज असेल, ह्याच्यामध्ये तुमच्या प्रोडक्शनचं फिजिकल लॉस झाला असेल क्वांटिटी आणि क्वालिटीचा तर ती झाली प्रोडक्शन रिस्क. नंतर टेक्नॉलॉजिकल रिस्क. टेक्नॉलॉजिकल रिस्क म्हणजे काही नवीन एखादं तंत्रज्ञान वापरलं
आणि ते प्रॉपरली सूट नाही झालं तर ती काय झाली टेक्नॉलॉजिकल रिस्क. नंतर पर्सनल रिस्क म्हणजे फार्मरचं इग्नोरन्स असेल, सिकनेस असेल किंवा इलिटरसी असेल, हे पर्सनल रिस्कमध्ये येतात. नंतर प्राईस रिस्क म्हणजे ॲग्रिकल्चरल प्राइसेसमध्ये डे टू डे चेंज झालं, म्हणजे प्राईस एकदम कमी झाला, एकदम वाढला, तर हे प्राईस फ्लक्च्युएशनपासून जी काही रिस्क येते त्याला काय म्हणतो आपण प्राईस रिस्क. आणि शेवटचा झाला तर इन्स्टिट्यूशनल रिस्क म्हणजे जर गव्हर्नमेंट पॉलिसीज काही चेंज झाल्या, जसं की टॅक्स रेट असेल, इन्कम टॅक्स असेल किंवा आणखी काही रेट्स असतील किंवा पॉलिसीज असतील, त्या पॉलिसीज चेंज झाल्या तर त्यापासून जी रिस्क येते ती झाली इन्स्टिट्यूशनल रिस्क. म्हणजे हे 5 टाईप्स आहेत रिस्क: प्रोडक्शन, टेक्नॉलॉजिकल, पर्सनल, प्राईस आणि इन्स्टिट्यूशनल रिस्क. ओके. यानंतर रिपेमेंट कॅपॅसिटी कसं कॅल्क्युलेट करायचं, तर आता रिपेमेंट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे रिपेमेंट कॅपॅसिटी अंडर रिस्क, त्यालाच आपण रिस्क बेअरिंग ॲबिलिटी असं म्हणतो. म्हणजे सेम फॉर्म्युला आहे रिपेमेंट कॅपॅसिटीचा, फक्त फरक काय आहे, इथं आपण डिफ्लॅटेड ग्रॉस इन्कम वापरते. रिपेमेंट कॅपॅसिटी आपण ग्रॉस इन्कम वापरते, पण रिस्क बेअरिंग ॲबिलिटीमध्ये आपण डिफ्लॅटेड ग्रॉस इन्कम. डिफ्लॅटेड म्हणजे काय, रिड्यूस ग्रॉस इन्कम, म्हणजे तुमचं जे काही कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन आहे ते अप्लाय करून जे रिड्यूस ग्रॉस इन्कम आहे ते रिड्यूस ग्रॉस इन्कम मायनस सगळे वर्किंग एक्सपेन्सेस, नंतर फॅमिली लिव्हिंग एक्सपेन्सेस, ऑदर लिव्ह टू, हे सगळे मायनस करून आपण रिस्क बेअरिंग ॲबिलिटी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. हा आहे फॉर्म्युला रिस्क बेअरिंग ॲबिलिटी किंवा रिपेमेंट कॅपॅसिटी अंडर रिस्क. ओके. आता नेक्स्ट पॉईंट आहे तो मेजर टू स्ट्रेंथन रिस्क बेअरिंग ॲबिलिटी. रिस्क बेअरिंग ॲबिलिटी कसं स्ट्रेंथ करायचं किंवा कसं फेस करायचं, तर पहिलं आहे ते इन्क्रीज दी ओनर्स इक्विटी, म्हणजे नेट वर्थ किंवा ओनर्स इक्विटी वाढली तर रिस्क बेअरिंग ॲबिलिटी वाढते. रिड्युसिंग फार्म अँड फॅमिली एक्सपेंडिचर, म्हणजे जे काही फार्ममध्ये लागणारे वर्किंग एक्सपेन्सेस आहेत आणि फॅमिली एक्सपेंडिचर आहे ते कमी प्रमाणात केले तर तुमचं रिस्क बेअरिंग वाढतं. त्यानंतर डेव्हलपिंग मोरल कॅरेक्टरिस्टिक, ओनर्सिटी, इंटिग्रिटी, डिपेंडेबिलिटी, म्हणजे हे सगळे ओनर कॅरेक्टरिस्टिक वाढवले तर तुम्हाला जे काही बँकर आहे त्यांच्याकडून इझिली लोन अवेलेबल होतं. ऑल दीज क्वालिटीज पुट टुगेदर ऑल्सो कॉल्ड ॲज क्रेडिट रेटिंग, म्हणजे जर तुमचं क्रेडिट रेटिंग वाढलं तर तुम्हाला लोन देणं सोपं होतं. ठीक आहे. हे वेगवेगळे मेजर झाले रिपेमेंट कॅपॅसिटी स्ट्रेंथनिंगचे. त्यामध्ये आणखी काही मेजर्स आहेत ते अंडरटेकिंग रिअलेबल आणि स्टेबल एंटरप्राईज, म्हणजे ज्या एंटरप्राईजमधून तुम्हाला स्टेबल इन्कम मिळते थ्रू आउट द इयर, असे एंटरप्राईज तुम्ही ग्रो करायचे. नंतर इम्प्रूव्हिंग ॲबिलिटी टू बोरो दी फंड ड्युरिंग दी गुड अँड बॅड टाईम्स, म्हणजे जनरली कसं असतं, फार्मरला जेव्हा बॅड टाईम्समध्ये गरज असते तेव्हा ते लोन घेतात, पण फार्मरला अशी ॲबिलिटी ठेवायची की चांगल्या कंडिशनमध्ये आणि बॅड कंडिशनमध्ये दोन्हीसाठी तुम्ही लोन घ्यायची ॲबिलिटी लावायची, जेणेकरून तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये टेक्नॉलॉजी यूज करून प्रोडक्शन वाढवू शकता. नंतर इम्प्रूव्हिंग ॲबिलिटी टू अर्न अँड सेव्ह मनी, म्हणजे तुमची जी ॲबिलिटी आहे मनी सेव्हिंगची असेल किंवा अर्निंगची आहे ती ॲबिलिटी वाढवली तर ऑब्व्हियसली तुमची रिस्क बेअरिंग ॲबिलिटी वाढते. नंतर टेकिंग अप क्रॉप, लाईफस्टॉक अँड मशिनरी इन्शुरन्स, वेगवेगळे इन्शुरन्स आहेत ते वेगवेगळे इन्शुरन्स घेऊन तुम्ही रिस्क बेअरिंग ॲबिलिटी वाढवू शकता. तर असा हा आजचा टॉपिक आहे 3 R's ऑफ क्रेडिट ॲनालिसिस. यामध्ये आपण रिपेमेंट कॅपॅसिटी, रिस्क बेअरिंग ॲबिलिटी आणि रिटर्न फ्रॉम इन्व्हेस्टमेंट हे 3 R's आपण स्टडी केले. ओके. त्याच्यामध्ये जरी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. तर असा आजचा आपला टॉपिक आहे क्रेडिट ॲनालिसिस. त्यामध्ये 3 R's ऑफ क्रेडिट आपण स्टडी केले आहे. त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. एक लॉंग टर्म क्वेश्चन असं असतो की डिफाईन रिपेमेंट कॅपॅसिटी अँड एक्सप्लेन डिफरंट फॅक्टर्स अफेक्टिंग रिपेमेंट कॅपॅसिटी, किंवा एक्सप्लेन 3 R's ऑफ क्रेडिट ॲनालिसिस असंही तुम्हाला विचारलं जातं. यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन बी विचारले जातात. ओके. तर हा आजचा आपला टॉपिक आहे 3 R's ऑफ क्रेडिट ॲनालिसिस. ओके. थँक्यू ऑल.